कम्प्लीट फेल आहेस. तू तेव्हाही फेल होतास आणि आजही फेल आहेस. ना 24 तास तू त्या वस्तीत राहू शकलास, ना मला सांगितल्याप्रमाणे पैसे उभे करू शकलास. आणि तू हिला युजलेस काम कर म्हणालास. खरा युजलेस तर तू आहेस. आबा असं बोलू नका. माणूस चुकतो, तुम्ही समजून घ्या त्यांना. आणि मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण हे मी तुमच्याकडूनच शिकले. आबा अहो, प्रॉब्लेमला धरून बसायचं नसतं, तर त्याचं सोल्युशन शोधायचं असतं. आणि यावेळी हेच केलं पाहिजे ना. आणि कोण चूक कोण बरोबर याच्यापेक्षा काय चुकलं आणि ते बरोबर कसं करता येईल ना, याचा विचार केला पाहिजे आपण. म्हणजे आणि चुका करायच्या आणि सुधारत बसायच्या, एवढंच काम आहे मला. अहो नाही आबा, असं राणी, आता जरा मी बोलू. माझ्या घरात जे झालंय त्यावर मी बोललं पाहिजे नाही का. इंद्रा चुकलाय, माझी चूक झाली, मान्य आहे मला. पण आता भांडत बसण्यात काही अर्थ नाहीये. आपला मुलगा चुकलाय तर त्याची चूक पदरात घ्या ना. आपला मुलगा चुकलाय तर त्याची चूक पदरात घेऊन त्याच्या पाठीशी उभे राहा. पाया पडते तुमच्या. आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा यातून. त्याची चूक हळूहळू सुधारेल. एक संधी द्यावं त्याला. ह्या बापाची किंमत आहे का? अहो, तुम्ही समजताय तसं नाहीये. त्याच्या मनात तुमच्याविषयी आदर आहे, पण त्याचा स्वभाव कसा आहे माहिती ना तुम्हाला. हाच स्वभाव त्याचा घात करतोय. ह्याला संधी द्यायची, जो या सगळ्याकडे मॅच्युअरली बघू शकतो ना, ह्याला संधी मिळते. आणि जो स्वतःच्या चुकांसाठी इतरांना दोषी ठरवतो, इतरांवर चिडचिड करतो, त्यांना कोण संधी देणार? आणि मला कोणी संधी दिली होती? मी हे सगळं शून्यातून उभं केलंय. आणि जरी पुन्हा शून्यात गेलं ना, माझ्या कामगारांच्या मदतीनं पुन्हा उभं करण्याची धमक आहे माझ्यामध्ये. कारण मी जेव्हा कामगार होतो त्याही परिस्थितीचा आदर केला, आणि आता मी समृद्ध आहे तर ह्याचाही मला आदर आहे. म्हणाला कशाचाच आदर नाही, ना माझा, ना कामगारांचा, ना फुकट मिळालेल्या वैभवाचा. बरं, त्याला याची मी जाणीव करून देतोय, त्याला समजून घ्यायचं नाही. इंद्रा, शिक्षण फक्त शिक्षण देतं, अनुभव नाही. अनुभव माझ्याकडे. तुमच्या लाडामुळे, चुकीच्या निर्णयांमुळे तर नुकसान झालं, दोष कोणाचा? आणि त्याकरता घरातल्या सगळ्यांनी का सहन करायचं, भोगायचं? मार्केटमध्ये माझी एवढी पत आहे, माझ्या एका शब्दावर तुला हवे तेवढे पैसे उभे करू शकतो. पण काय, ज्याची द्यायची तयारी असते ना, त्याला मिळतं. आणि तेव्हाच किंमत कळते बिझनेसची आणि माणसांची. काय द्यावं लागेल? नाही, माहिती आहे मला. काही ना काही अट असेल तुमची. परत बोला. असं ऐकायचं? ऐक, मी तुला सगळं द्यायला तयार आहे, तुला हवं ते. पण राणीचं लग्न तू लावायचंस.